नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्यातर्फे या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेले आहे। ते म्हणजे सेट परीक्षा, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा आहे, सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीची ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यासाची आपली रणनीती कशी असावी आणि एकंदरीतच परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी पास होण्यासाठी नेमके किती मार्क्स आणि कशा पद्धतीने ते घ्यायचे याच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट जी की विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त आहे आणि महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत आहे। सेट परीक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या माध्यमातून कंडक्ट केली जाते आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आहे। ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपल्याला जे वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक अर्थात असिस्टंट प्रोफेसर या पदावर त्या ठिकाणी काम करायला आपण एलिजिबल ठरतो। तर ही परीक्षा पास झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करता येतं आणि संबंध देशभर त्या ठिकाणी जर सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करायचं असेल तर त्याच्यासाठी नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते। तर सेट परीक्षेचं नोटिफिकेशन हे या ठिकाणी 27 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आज आलेलं आहे। तर याच्यामध्ये काय सांगितलेलं, तर ह्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे बघा की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत 39 सेट परीक्षांचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड थोडक्यात ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की 40वी सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने म्हणजे OMR बेस्ड जसं की ऑफलाईन त्या ठिकाणी रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। सबब रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 40व्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर असं या ठिकाणी कुलसचिव तथा सदस्य सचिव डॉक्टर ज्योती भाकरे मॅडम यांच्या सहीनुसार हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की सेट भवन जे आहे आपलं ते सेट भवनचं त्या ठिकाणी नियोजन असं होतं की ही येणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, परंतु इथं स्पष्टपणे म्हटलं गेलेलं आहे की ती ऑनलाईन होणार नाहीये तर ऑफलाईनच होणार आहे, म्हणजे OMR बेस्ड या पद्धतीने होणार आहे। कदाचित थोडेसे कम्प्युटर्स वगैरे या गोष्टी संबंधात त्यांना थोडंसं ते तांत्रिक गोष्टी कठीण वाटलं असेल, त्याच्यामुळं OMR बेस्ड पारंपरिक पद्धतीनंच ही परीक्षा होणार आहे। त्याच्यानंतर परीक्षेची तारीख रविवार 4 मे महिन्यामध्ये होणार आहे 2025 यामध्ये, परंतु 4 मे ही जी तारीख आहे तर याच दिवशी बघा MPSC ची सुद्धा परीक्षा आहे आणि ही MPSC ची परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीनंच त्या ठिकाणी होणार आहे। सो त्याच्यामुळे ही जी परीक्षा आहे 4 मे ची परीक्षा ही थोडंसं याच्यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे साधारणतः एक आठवडा किंवा 11 मेला ती त्या ठिकाणी होऊ शकते। समजा एक अंदाज असा आहे, एखादा आठवडा पुढे किंवा मागे ही परीक्षा त्या ठिकाणी जाऊ शकते, परंतु टेंटेटिव्ह तारीख आपण त्या ठिकाणी सध्या लक्षात घ्यायची आहे की 4 मे 2025ला ही सेट परीक्षा होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण अभ्यासाला सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे जर कोणी केली नसेल तर। पुढे बघा, सेट परीक्षेच्या संदर्भात त्या थोडक्यात माहिती आपण बघूया। सेट जी परीक्षा आहे त्याला म्हणतात स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट। जर आपल्याला सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा असेल, सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर आपल्याला अगोदर
या पदासाठीची लागणारी जी इलिजिबिलिटी आहे ती इलिजिबिलिटी म्हणजे सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा पास व्हावी लागते. सो युनिव्हर्सिटी ऑफ पुणेच्या माध्यमातून ही परीक्षा कंडक्ट केली जाते महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांसाठी. ओके, म्हणजे या 2च राज्यांमध्ये तुम्ही ही परीक्षा पास झाल्यावर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्यास इलिजिबल ठरता. द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री. आता कोण विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल आहे ही सेटची परीक्षा देण्यासाठी? तर जे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची मास्टर डिग्री कंप्लीट झाली असेल म्हणजे PG कंप्लीट झाली असेल संबंधित विषयामध्ये, किंवा जे विद्यार्थी PGच्या लास्ट सेमिस्टरला आहेत, जे विद्यार्थी PGच्या लास्ट सेमिस्टरला आहेत असे विद्यार्थी सुद्धा ॲपियर म्हणून हा फॉर्म भरू शकतात. ओके, आणि ही जी परीक्षा आहे सेट परीक्षा, ही सेट परीक्षा एकूण 32 विषयांमध्ये होते. ज्या पद्धतीनं नेट परीक्षा 85 विषयामध्ये होते, सेट परीक्षा ही 32 विषयांमध्ये होते. आणि कोणत्या विषयामध्ये आपण सेट परीक्षा देऊ शकतो? तर ज्या विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच विषयामध्ये तुम्ही सी सेटची परीक्षा देऊ शकता. उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांचं MCOM कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी कॉमर्स या विषयामध्ये सेट परीक्षा देऊ शकतात. जे विद्यार्थी MA इन इकॉनॉमिक्स असतील ते इकॉनॉमिक्स या विषयामध्ये सेट परीक्षा देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं MBA असेल ते विद्यार्थी मॅनेजमेंट या विषयामध्ये सेट परीक्षा देऊ शकतात. तर या अर्थानं या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर ज्या विद्यार्थ्यांकडे एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी त्यांचं असेल तर त्यांनी ते चूज करायचं आहे की येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये मला कोणत्या विषयातून त्या ठिकाणी सेटचा फॉर्म भरायचा आहे ते त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक स्तरावर डिसाईड करायचं आहे. पुढे बघूयात, हे विषय दिलेले आहेत. कोणकोणत्या विषयांमध्ये सेट परीक्षा होते बघा. सब्जेक्ट नेम या ठिकाणी दिलेला आहे मराठी. आता हा जो पहिला पेपर आहे जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, ज्याला की पेपर 1 असं म्हटलं जातं, पेपर 1. तर हा पेपर 1 सगळ्याच त्या ठिकाणी स्ट्रीमसाठी ओके किंवा सब्जेक्टसाठी कॉमन असणार आहे. पेपरसुद्धा कॉमन असणार आहे, सिलेबससुद्धा त्या ठिकाणी सेमच आहे. ओके, सो पेपर 1 त्या ठिकाणी असणार आहे सगळ्यांसाठीच. त्याच्यानंतर राहिलेले जे काही 32 विषय आहेत त्या विषयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, सेट परीक्षा देऊ शकतात. म्हणजे ह्या विषयांमध्ये तुमचं PG झालेलं असलं पाहिजे किंवा तुम्ही PGच्या लास्ट इयरला असला पाहिजेत. जसं की मराठीमध्ये सेट परीक्षा होते, हिंदी आहे, इंग्लिश आहे, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, होम सायन्स, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, सोशल वर्क, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मॅथमॅटिकल सायन्सेस, इन्व्हायरमेंटल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, त्याच्यानंतर आहे केमिकल सायन्सेस, लाईफ सायन्सेस, अर्थ, ॲटमॉस्फेरिक, ओशन्स अँड प्लॅनेटरी सायन्सेस, जिओग्राफी, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन. तर अशा पद्धतीचे हे 32 सब्जेक्ट्स आहे. ह्यापैकी कुठल्याही एका विषयामध्ये ज्याच्यामध्ये आपलं PG झालेलं आहे किंवा PGच्या लास्ट इयरला तुम्ही असाल, लास्ट सेमिस्टरला असाल तर तुम्ही त्या विषयामध्ये सेट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. ओके, आता सेट एक्झाम पॅटर्न जो आहे 2025चा हा कसा असणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता. एक्झाम मोड जी असणार आहे ही कशी असणार आहे तर ऑफलाईन असणार आहे, म्हणजे पेपर पेन बेसवर असणार आहे. एक्झामचा ड्युरेशन आहे मित्रांनो 3 आवर्स, म्हणजे एकूण 180 मिनिटांचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे. रिस्ट्रिक्शन ऑन अटेम्प्ट्स, त्या ठिकाणी अटेम्प्ट्स किती द्यायचे त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आहे का तर नाही. आणि दुसरी गोष्ट वयाची सुद्धा अट त्या ठिकाणी नाही आहे, वय कितीही असो नो प्रॉब्लेम. ओके, त्याच्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय असणार आहे परीक्षेचं, इंग्लिश याच्यासोबतच मराठी दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी हा पेपर असणार आहे. MCQ स्वरूपामध्ये असणार आहे बघा. नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे असणार आहेत MCQ, आणि प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले असतील. त्याच्यापैकी एक जो काही मोस्ट ॲप्रोप्रिएट आणि करेक्ट ऑप्शन असतो तो आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. आणखीन एक आनंदाची बाब अशी की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ पेपर्स किती असणार आहेत तर 2 पेपर असणार आहेत. एक म्हणजे पेपर 1 जो की जनरल पेपर असणार आहे, सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे,
आणि पेपर 2 जो आहे तो आपल्या विषयाशी संबंधित त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर स्कीम ऑफ द एक्झामिनेशन या ठिकाणी बघू शकता तुम्ही. द सेट विल बी कंडक्टेड ऑफलाईन इन द ऑब्जेक्टिव्ह मोड. द टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ 2 पेपर्स. ते बघितलं आपण. बोथ द पेपर्स विल कन्सिस्ट ऑफ ओनली ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स अँड विल बी द हेड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन 2 सेपरेट सेशन. 2 वेगवेगळ्या सेशनमध्ये त्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. परंतु सेशनमध्ये जास्त काही गॅप नसतो. हार्डली 15 मिनिटाचाच गॅप 2 सेशनमध्ये त्या ठिकाणी असतो. ओके. सो विदाऊट ब्रेक ॲज अंडर 2 सेपरेट सेशनमध्ये होणार आहे. फक्त ते काय आहे, पेपर 1 झाला की थोडंसं वॉशरूमला वगैरे जायला 1-5-10 मिनटं देतात. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की जे काही सेशन आहे 2 सेशनमध्ये होणार आहे. फर्स्ट सेशनमध्ये फर्स्ट पेपर बघा, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत, ऑल ऑफ विच आर कंपल्सरी, आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी असणार. अशा पद्धतीने 50 प्रश्न 100 मार्कांसाठी पेपर 1 मध्ये विचारण्यात येणार आहे. याच्यासाठी तुम्हाला 1 तास वेळ आहे. साधारणतः सकाळी 10 ते 11 वाजता हा पेपर 1 असतो. त्याच्यानंतर सेकंड जो पेपर आहे, पेपर क्रमांक 2, याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात. ऑल ऑफ विच आर कंपल्सरी, सगळेच प्रश्न कंपल्सरी आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. अशा पद्धतीने 200 मार्कांसाठी पेपर 2 असणार आहे आणि याला तुम्हाला 2 तास त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत. याचा जो टायमिंग आहे तो साधारणतः 11:30 ते 1:30 असा आहे. म्हणजे अर्ध्या तासाचा त्या ठिकाणी तुम्हाला गॅप असल्याचं पाहायला मिळतं. 11:30 ते 1:30 हा पेपर क्रमांक तुमचा दुसरा आहे. ओके. सेट एक्झाम पेपर स्ट्रक्चर. पेपर 1 टाईप ऑफ पेपर. पेपर 1चं कसं आहे टाईप, सो कॉमन फॉर ऑल कॅन्डिडेट्स. तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे कुठल्याही स्ट्रीमचा असो, 32 पैकी 32च्याही जे कोणतेही सब्जेक्ट असतील त्यांच्यासाठी पेपर 1 कॉमन आहे. सिलेबससुद्धा कॉमन आहे आणि क्वेश्चन पेपरसुद्धा त्या ठिकाणी सेमच असणार आहे. फक्त त्याचे ABCD अशा पद्धतीची सेट असतील. सो जनरल पेपर ऑन, जो पेपर कशावर आहे तुमचा, टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड याच्यावर आहे. त्याचं नाव टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड असं आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखीन 8 विषय त्याच्यामध्ये ॲड आहेत. म्हणजे 8 आणि 2 10 असे विषय पेपर 1 मध्ये आहेत. आणि पेपर 2 जो आहे तो तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या विद्यार्थ्याचं M.Com झालं असेल तर तो कॉमर्सचा पेपर त्या ठिकाणी देणार आहे पेपर 2चा. ओके. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन पेपर 1 मध्ये 50, पेपर 2 मध्ये 100. टोटल मार्क्स पेपर 1चे आहेत 100, पेपर 2चे टोटल मार्क्स आहेत 200. टोटल नंबर ऑफ युनिट्स किंवा किती सब्जेक्ट्स आहेत त्याच्यात, पेपर 1 मध्ये 10 सब्जेक्ट आहे, पेपर 2 मध्ये सुद्धा 10 सब्जेक्ट्स आहेत. ड्युरेशन 1 तास आहे पेपर 1ला आणि इकडे 2 तास असा ड्युरेशन आहे. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जे काही पासिंग आहे तर सो ॲटलिस्ट त्या ठिकाणी 45% पासिंग त्या ठिकाणी क्रायटेरिया सुद्धा 40% क्रायटेरिया दिलेला आहे. ठीक आहे. नॉट 45, 40% क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु 40%ला काही आपण त्या ठिकाणी परीक्षा क्रॅक होऊ शकत नाही. सो मिनिमम आपल्याला एक 60% तरी मार्क्स त्या ठिकाणी घ्यावे लागतात. ओके. सो हे फक्त मिनिमम दिलेलं आहे तुम्हाला. सो 40% ॲग्रिगेट मार्क्स इन बोथ द पेपर्स टेकन टुगेदर असं म्हटलेलं जरी असलं तरी तुम्हाला ओपन EWS जे काही असणार आहेत तर त्याच्यासाठी किमान 60% तुम्हाला घ्यावे लागतील परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर. बाकीचे जे काही SC ST वगैरे आहेत तर त्या ठिकाणी साधारणतः एक तुम्ही म्हणू शकता की बाबा 45 ते 55%. ओके. एवढे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागतात. तर हे थोडंसं व्हॅरी होतं 1, 2, 4, 5% ना. परंतु आपलं टार्गेट असलं पाहिजे मिनिमम 60% तरी आपल्याला मिळाले पाहिजे. पुढे बघा ॲप्लिकेशन फीस. त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर काही दिवसातच त्याची लिंक चालू होईल. 800 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे, 650 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी फीज आहे. जर आपण 2024चा जर त्या ठिकाणी रिझल्ट बघितला, ओके, 2024मध्ये 7 एप्रिल 2024 या दिवशी ही सेट परीक्षा झाली होती. ओके. आणि त्याचा रिझल्ट साधारणतः 5 ऑगस्ट रोजी लागला होता. म्हणजे जवळपास 4 महिन्याने हा रिझल्ट लागला बघा. ओके. आणि याच्यामध्ये काय सांगितलं स्टॅटिस्टिक्स, तर याच्यामध्ये असं लक्षात येतं आपल्याला की सेट परीक्षेमध्ये राज्यातून आणि गोवा आणि महाराष्ट्र याच्या मिळून किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसले,
तर 1,09,250 1,09,250 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेत आणि त्याच्यापैकी किती विद्यार्थी किती पास झाले तर 7,273 एवढे विद्यार्थी ही परीक्षा पास झाले. आता हे जे 1,09,250 आहे हे सगळे मिळून आकडा आहे हा, म्हणजे 32 सगळे विषय मिळून हा आकडा आहे 1,09,250. ओके, त्याच्यात पास किती झाले 7,273 एवढे पास झाले. म्हणजेच टोटल पर्सेंटेज ऑफ पासिंग किती आहे 1,09,250 पैकी 7,273 विद्यार्थी पास झाले, म्हणजेच 6.66% एवढा हा रिझल्ट लागला. सो अप्रॉक्सिमेटली 6% एवढा त्याचा काय असतो रिझल्ट असतो. कॉमर्स या विषयामध्ये मागच्या सेट परीक्षेमध्ये 700 विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झाले. ओके, म्हणजे साधारणतः एक 5 ते 6 विद्यार्थी 5 ते 6,000 विद्यार्थ्यांनी कॉमर्स या विषयातून परीक्षा दिल्याचा एक अंदाजित आहे. ओके, तर पुढे बघूयात आपण. पुढे बघा, एक्झाम पॅटर्न जनरल पेपर 1 हा जो पेपर 1 आहे जो की सगळ्यांसाठी कॉमन आहे, याच्यामध्ये एकूण 10 युनिट आहे. ते 10 युनिट कोणते आहे ते तुम्ही बघू शकता. पहिलं आहे बघा टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरं आहे कॉम्प्रिहेन्शन, चौथं कम्युनिकेशन, 5वं युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, 6वं युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, 7वं युनिट आहे डाटा इंटरप्रिटेशन, 8वं युनिट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला ICT असं म्हणतात, 9वं युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट आणि 10वं युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. तर याचा जो काही सिलेबस आहे तर इन डेप्थ सिलेबस आपल्याला SPPU पुणे विद्यापीठाच्या सेट त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला, तर तो तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. किंवा आपण हा जो सिलेबस आहे हा सविस्तरपणे विश्लेषित सुद्धा केलेला आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये. जर तुम्ही गेला प्ले सेक्शनला सेटनेट आहे या नावाचं, त्याच्यामध्ये तुम्ही मागचे जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघू शकता. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे प्रवीण कड क्लासेस या नावाचं, तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण याच्या संदर्भात डिटेल माहिती टाकलेली आहे. तर प्रत्येक विषयावर तुम्हाला विचारले जातात 5 प्रश्न, असे एकूण 10 विषयावर 50 प्रश्न विचारले जातात. टीचिंग ॲप्टिट्यूड कशासाठी, तर की तुमचं बाबा टीचर होण्यासाठी किंवा असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी तो ॲप्टिट्यूड तुमच्याकडे आहे किंवा नाही ते टेस्ट करण्यासाठी टीचिंग ॲप्टिट्यूड याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट रिसर्च ॲप्टिट्यूड कशासाठी, तर टीचरकडे किंवा असिस्टंट प्रोफेसर जे तुम्ही होणार आहात तर तुमच्याकडे एक रिसर्चचं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे. ओके, तुमची त्याच्या ठिकाणी आवड असली पाहिजे, तो ॲप्टिट्यूड तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज दिला जातो, त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला ॲन्सर करायची असतात. तर हे सोपे आणि हाताचे मार्क असतात, हातचे मार्क असतात 5, ते कोणीही घेऊ शकतं. कम्युनिकेशन याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशनचे टाईप्स काय काय आहेत, कम्युनिकेशनचे बॅरियर्स काय आहेत, याच्यासोबतच मास मीडिया सोसायटी जे आहे, न्यूजपेपर असतील, टेलिव्हिजन असतील, ओके, थोडंसं करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन ही सगळी आकडेमोड आहे, सगळे याच्यामध्ये गणिताचा पार्ट आहे. त्याच्यासोबतच डेटा इंटरप्रिटेशन याच्यावर सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच त्या ठिकाणी आपलं कम्प्युटर आहे. कम्प्युटरच्या संदर्भात अवेअरनेस जे काही आपलं थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी असलं पाहिजे, तर किमान बेसिक नॉलेज त्या ठिकाणी असलं पाहिजे. पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट हा एक इन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. पर्यावरण ज्याला आपण म्हणतो, तर अगेन या ठिकाणी जो काही सिलेबस दिलेला आहे आपल्याला तो व्यवस्थित पद्धतीने त्याचे जे काही सब पॉईंट्स आहेत ते आपण त्या ठिकाणी चांगले व्यवस्थितपणे वाचले पाहिजेत. आणि थोडंसं अगेन करंट अफेअर्स ज्या काही इन्व्हायरमेंट रिलेटेड घडामोडी घडतात त्यासुद्धा आपल्याला माहिती असल्या पाहिजे. हायर एज्युकेशन सिस्टीम उच्च शिक्षण प्रणाली आहे, हायर एज्युकेशन आहे बघा. सो न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020ची ती आपल्याला त्या ठिकाणी माहिती असल्या पाहिजे. हायर एज्युकेशनच्या संदर्भात गव्हर्नमेंटच्या नेमक्या कोणत्या स्कीम्स आहेत, कोणते इनिशिएटिव्ज आहेत, तर ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स आपल्याकडे एज्युकेशन सिस्टीम ही कशा पद्धतीने होती आणि ती कशा पद्धतीने इव्हॉल्व होत गेली याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेची आहे.
तर अशा पद्धतीनं एकूण तुम्हाला विचारणार आहेत किती प्रश्न, या सगळ्या मिळून 50 प्रश्न विचारणार आहेत 100 मार्कांसाठी, येतं लक्षात. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जो काही पेपर 1 असणार आहे आपला, ओके, त्या पेपर 1 मध्ये ह्या पेपर 1 मध्ये ह्या 50 क्वेश्चन्सपैकी मिनिमम तुमचे 35 क्वेश्चन्स करेक्ट आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, ओके, पेपर 1 मध्ये, येतं लक्षात. आणि पेपर 2 जो आहे आपला, हा पेपर 2 याच्यामध्ये किती प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, 100 प्रश्न. जसं की कॉमर्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, मॅनेजमेंट असेल, तुमचा जो कोणता विषय असेल, याच्यावर 100 प्रश्न विचारणार आहेत तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला किमान 60 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट आले पाहिजे, ओके. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचे 150 पैकी 95 ते 100 प्रश्न करेक्ट आले पाहिजे, असं टार्गेट तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे बघा, ओके. आता याच्यामध्ये थोडंसं व्हेरी होऊ शकतं. एखाद्याला पेपर 1 मध्ये 40 मिळू शकतात, बरोबर. पेपर 2 मध्ये समजा बाबा एक 70 पण मिळू शकतात, होऊ शकतं असं, चांगला अभ्यास असेल तर, ओके. परंतु थोडक्यात सांगायचं काय की मला 100 क्वेश्चन्स पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, ओके. 150 पैकी 100 क्वेश्चन्स दोन्ही पेपर मिळून, म्हणजे आपले ते किती होतात, 300 पैकी 200 मार्क्स अशा पद्धतीचं ते होतात, ठीक आहे. पेपर 2चा जो सिलेबस आहे तर तो सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलाच आहे. तर तुमचा जो कोणता सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्याचा सिलेबस सुद्धा बघू शकता. 2013 पासून मागचे जे काही PYQ आहे ते आपल्या त्या ठिकाणी वेबसाईटला अवेलेबल आहेत पुणे विद्यापीठाच्या. ते डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घ्या आणि त्याचं थोडंसं ॲनालिसिस करा. याच्यासोबतच आपण त्या ठिकाणी बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे. ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण येणाऱ्या सेट परीक्षेची तयारी ऑनलाईनच्या माध्यमातून करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वेळेप्रमाणे हे व्हिडिओज लेक्चर बघू शकतात. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठीची ही बॅच आहे. तर साधारणतः पेपर 1 जो आपला असणार आहे त्या ठिकाणी जी 10 युनिट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, ह्या 10 युनिट्सवर आधारित आपण त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून देत आहोत. तर साधारणतः याचे एक 80+ व्हिडिओज लेक्चर त्या ठिकाणी असतील, प्लस तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज पण मिळेल, ओके. टेस्ट सिरीज पण मिळेल आणि PYQचं सुद्धा ॲनालिसिस त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पेपर 2 जो आहे तो पेपर 2 सुद्धा सेम त्या ठिकाणी 150+ व्हिडिओज, कॉमर्स पेपर सध्या आपण त्या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. तर त्याचे व्हिडिओज लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि PYQ सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तर ही बॅच त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही बघू शकता, केव्हाही बघू शकता, ओके. आणि त्या ठिकाणी व्ह्यूजचं काही लिमिटेशन्स नाही आहे, तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळ तुम्ही बघू शकता. व्हॅलिडिटी त्याची त्या ठिकाणी 1 इयर अशी ठेवलेली आहे, 1 इयर ठेवलेली आहे, 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे त्याची. याच्यासोबतच याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सिम्पली प्ले स्टोअरला जाऊन आपलं जे ॲप आहे प्रवीण कड क्लासेस या नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करा, ते रजिस्टर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला नेटसेटचा कोर्स दिसेल, तो नेटसेटचा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता, ऑनलाईन त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्हाला याच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 8788167249 किंवा 9850543061 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपली जी परीक्षा आहे या ठिकाणी मे महिन्यामध्ये आहे. मे महिन्यामध्ये आहे म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी किती वेळ मिळतोय, म्हणजे 4 महिने तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात साधारणतः. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिळतात 120 दिवस, बरोबर. म्हणजे कशा पद्धतीने आपली अभ्यासाची त्या ठिकाणी रणनीती असली पाहिजे तर त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत की 120 दिवस म्हणजे 4 महिने झालेले त्या ठिकाणी. आणि हे 120 दिवस जे आहेत हे आपल्याला येणाऱ्या सेट परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसे दिवस आहेत, ओके. सेट परीक्षाची तयारी करण्यासाठी हे कसे आहे, सफिशियंट डेज आहेत हे 120 डेज. मग आता ही परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही काय करायचं आहे, पेपर 1 याच्यासोबतच जो तुमचा पेपर 2 आहे हे दोघंही सायमल्टेनियसली तुम्ही स्टडी करायचे आहेत, ओके. सो पेपर 1ला दररोज त्या ठिकाणी तुम्ही किमान 2 तास द्यायचे आहेत आणि पेपर 2ला किमान 3 तास द्यायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने किमान 5 तास अभ्यास त्या ठिकाणी तुमचा होणं गरजेचं आहे.
जे लोक त्या ठिकाणी वर्किंग आहेत तर त्या लोकांनी किमान 5 तास त्या ठिकाणी देणं गरजेचे आहेत. मग आता हे 5 तास कसे द्यायचे, तर सकाळी समजा बाबा 2.5 तास द्यायचे, संध्याकाळी 2.5 तास द्यायचे, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके. आणि जे लोक त्या ठिकाणी फुल टाईम अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी किमान त्या ठिकाणी तुम्ही 10 तास अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जे वर्किंग आहेत, जे ऑलरेडी त्या ठिकाणी प्रोफेसर आहेत परंतु अजून नेट सेट त्या ठिकाणी ते प्रिपेअर करतायत, तर त्यांच्यासाठी 5 आवर्स सफिशियंट आहे, कारण ते ऑलरेडी त्या टीचिंगमध्ये आहेत. ठीक आहे. सो यांनी काय करायचं आहे, फक्त तर जे PYQ आहेत ते PYQs बघायचे आहेत. ओके. आणि त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी तयारी करायची आहेत. क्वेश्चन्स नेमके कशा पद्धतीने विचारतात, कोणता ट्रेंड्स त्या ठिकाणी फॉलो केला जात आहे, याचं ॲनालिसिस त्या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही सोर्सेस आहेत, जे संदर्भ ग्रंथ आहेत, ते संदर्भ ग्रंथसुद्धा त्या ठिकाणी पहिल्यांदा आयडेंटिफाय करून ठेवा की कोणत्या संदर्भ ग्रंथातून म्हणजे रेफरन्स बुक म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास करणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही पहिल्यांदा आयडेंटिफाय करून ठेवा. तुमचे जो सिलेबस आहे तो सिलेबस प्रिंट आउट करा. सिलेबस त्या ठिकाणी पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्या. ओके. आणि वारंवार त्या ठिकाणी सिलेबस त्या ठिकाणी तुमची उजळणी झाली पाहिजे. अगोदर सिलेबस वाचून घ्या. सिलेबस वाचून घेतल्यानंतर तुम्ही PYQs त्या ठिकाणी बघा, त्या विषयाचे त्या घटकावर आलेले PYQ. आणि याच्यासोबतच तुमचे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत तर ते संदर्भ ग्रंथसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निवडायचे आहेत. तर जर तुम्हाला काही बुक लिस्ट वगैरे लागली असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर ही माहिती शेअर करा. इथे आपण थांबूया. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यासासाठी देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सो थँक्यू.